वाहे माऊलीचे चित्त वाहे माऊलीचे चित्त लेकराचीत वाहे माऊलीचे चित्त वाहे माऊलीचे चित्त वाहे माऊलीचे चित्त लेकराचे हित वाहे माऊलीचे चित्त वाहे माऊलीचे चित्त वाहे माऊलीचे चित्त लेकराचीत वाहे माऊलीचे चित्त वाहे माऊलीचे चित्त वाहे माऊलीचे चित्त ऐसे कळवळ्याची जाती करीला भाविन प्रीती करीला भाविन प्रीती करीला भाविन प्रीती ऐसी कळवळ्याची जाती करीला भाविन प्रीती करीला भाविन प्रीती करीला भाविन प्रीती पोटी भार वाहे त्याचे सर्वस्व साई त्याचे सर्वस्व साई त्याचे सर्वस्व साई पोटी भार वाहे त्याचे सर्वस्व साई त्याचे सर्वस्व साई त्याचे सर्वस्व साई ऐसी कळवळ्याची जाती करीला भाविन प्रीती करीला भाविन प्रीती करीला भाविन प्रीती ऐसी कळवळ्याची जाती करीला भाविन प्रीती करीला लेकुराचे हित 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 वाहे माऊलीचे चित्त वाहे माऊलीचे चित्त ऐसी कळवळ्याची जाती ऐसी कळवळ्याची जात हे वाहे माऊलीचे चित्त वाहे माऊलीचे चित्त ऐसी कळवळ्याची जाती ऐसी कळवळ्याची जाती करीला भाविन प्रीती करीला आ
जाती ऐसी कळवळ्याची जाती. विठ्ठल माझी जाऊच्या पोटी सिंह जन्मला घडविला महाराष्ट्र जयने. सुखावली प्रजा परस्त्री माते समान मानत होता माझा राजा. ठेंब ठेंब रक्ताची आठवण येते आम्हाला. हरी कधीच विसरणार नाही राजे तुम्हा नमन करण्याला. नमन करण्याला नमन करण्याला जयांचे केली स्मरण. होय सकळ विद्येंचे अधिकरण तेचे वंदू श्री चरण. श्री गुरूंचे ते नमस्कारून आता सेवे लागी सेवक झालो. सेवे लागी सेवक झालो. सेवे लागी सेवक झालो. सेवे लागी सेवक झालो. हे सेवे लागी सेवक झालो. सेवे लागी सेवक झालो. सेवे लागी सेवक झालो. सेवे लागी सेवक झालो. हा तुमच्या लागलो निज चरणा. तुमच्या लागलो निज चरणा. अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा भेरू. तुमच्याला निज तुमच्याला लागलो निज चरण. आओ स्वामी तुकया देवा यावरी नकारवावे. हा सेवे लागी सेवक झालो. तुमच्या लागलो निज चरणा. अहो स्वामी तू कया देवा देवा यावरी न करावा हे वे. सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणात. अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावे. आवेरू. सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निदचरणा. हो स्वामी तुकया देवा यावरी ना करावीर. मस्तक हे पायावरी या वारकरी संतांची विठाला विठाला. विठ्ठल 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 विठ्ठल. लेकुराचे हित वाहे माहुली एचे चित्त किंवा जाणे माहुली एचे चित्त. ऐसी कळवळ्याची जाती करीला भाविन प्रीती. प्राप्त प्रसंगी सुंदर ठिकाणी कीर्तन रूपे सेवेकरता घेतलेला अभंग ज्यांच्या कीर्तनामध्ये महाराष्ट्राचा राजा यावा. भक्ताक्षणी कमर चौपारनं काढावं याच पावन भूमी मातीमध्ये हातरावं. त्या क्षणाला माझ्या महाराष्ट्राच्या राजानं त्या उपरण्याला नमस्कार करावा आणि म्हणावं या उपरण्या कीर्तन ऐकले असतील त्या जगद्गुरु तुकोबरायांचा फार चरणाचा नाहीये पण 4 चरणाचं आहे. जगद्गुरु तुकोबराय म्हणतात की देवाच्या दारात गेलेली माय सदैक लेकरासाठी तळमळत असते. या अभंगातून पाहायचं आहे. विठाल विठाल विठ्ठल 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 विठ्ठल. अभंग गोड आहे. अतिशय आईचं महत्व सांगणारा अभंग आहे. या अभंगाच्या द्वारे आम्हाला आज मात्र आई कळल्याशिवाय राहणार नाही गड्या. आई काय असते, आई सारखं उपकार काय असतात, आईनं लावलेली माया, आईनं केलेलं प्रेम आणि आईनं आतापर्यंत सोसलेलं दुःख हे मात्र कळालं पाहिजे. ते माझ्या जगद्गुरु तुकोबरायांना कळालं. माझे जगद्गुरु तुकोबरायांना कळालं ज्या वेळेस जीवनातली आई निघून गेली
त्यावेळेस मात्र जगद्गुरु तुकोबरायांनी सांगावं, माझी आई जोपर्यंत होती ना तोपर्यंत माझा लाड होत होता, माझी आई होती ना तोपर्यंत सगळ्या इच्छा पूर्ण होत होत्या, माझी आई होती ना तोपर्यंत मात्र आईच्या कुशीतली ऊब आम्हाला जाणवत होती. पण आज मात्र आई निघून गेली, आम्हाला मात्र त्या आईची आठवण गड्या येते. आई काय असते? स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी, धन दौलत पैसा का सगळं काही कमवा, पण जीवनामध्ये आई जर नसेल, जीवनामध्ये जर बाप नसेल तर ऐकूनच जा त्या इष्टिटीला किंमत नाही गड्या. पण ऐकूनच जा या 3.5 हाताच्या देहानं ज्या दिवशी आई गमावली, ज्या दिवशी बाप गमावला ना त्यावेळेस मात्र कुठंतरी जाणीव झाली, कुठंतरी मात्र एकटं वाटत होतं. पण या कुटुंबातली आई निघून गेली, पण मात्र या दोन्ही लेकरांच्या डोळ्यातलं पाणी गालावर येतंय. ज्या आईच्या श्राद्धानिमित्त माझं कीर्तन आहे ना, त्या आईनं माझं कीर्तन ऐकलं होतं आणि पहिल्यांदा लेकराला फोन केला आणि सांगितलं, राहुल महाराजांचं कीर्तन खूप सुंदर आहे, आपल्या दारात कीर्तन झालं पाहिजे. या आईनं अधुकर सांगितलं. पण आई गेल्यानंतर आईच्या श्राद्धाला कीर्तन होईल ही अपेक्षा आमची नव्हती गड्या, ही आमची अपेक्षा नव्हती. आई काय असते? माय मी 83 लेकरांचा सांभाळ करतोय. 83 लेकरांमध्ये जवळजवळ 42 लेकर अनाथ आहेत. कुणाला आई आहे तर कुणाला बाप आहे, कुणाला बाप आहे तर कुणाला आई नाही. अशा लेकरांचा सांभाळ करत असताना एखाद्या लेकराला आईची जर आठवण आली ना, आम्हाला आई दाखवता येत नाही गड्या. आई सारखं प्रेम नाही आम्ही देऊ शकत. आई तुझ्या मूर्तीवाणी या जगात मूर्ती नाही, अनमोल जन्म दिला गाई तुझे उपकार फिटणार नाही, अनमोल जन्म दिला गाई तुझे उपकार फिटणार नाही, अनमोल जन्म दिला गाय तुझे उपकार फिटणार नाही, अनमोल जन्म दिला गाय तुझे उपकार फिटणार नाही. आई तुझ्या मूर्तीवाणी या जगात मूर्ती नाही, आई तुझ्या मूर्तीवाणी या जगात मूर्ती नाही, अनमोल जन्म दिला गाय तुझे उपकार फिटणार 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 नाही. बालपणी मी खेळत खेळत असताना गताना, अमृताहुनी गोड बाजीला सपाना. आई आई ज्यावेळेस आम्ही लहान होतो ना ग माय, त्यावेळेस मात्र आई लहान असताना आम्हाला भूक जरी लागली ना, आम्ही जर रडायला लागलो ना, तोंडातला घास बाजूला ठेवायची, पण आमचं पोट भरायची कमाय. पण आज मात्र तीच आठवण आम्हाला येते. आज मात्र तीच चेहरा आई तुझ्या डोळ्यासमोर दिसतो आम्हाला. आई अडचण आली ना पाठीवर ठामपणे उभा राहायची आमच्या. आज तुझ्या जाण्याने एवढी आठवण येते ना, तुझ्या जाण्याने एवढं आमच्या डोळ्यातलं पाणी गालावर येतं ना आई. आज खरंच तुझी आठवण येते का आई? रागा वैतागानं जर आम्ही म्हणलं ना आई आम्ही जेवणारच नाही, तर जेवणाचं ताट घेऊन मागं पडणारे आई आम्हाला आता दिसत नाही. आई लहानपण एवढं आम्हाला एवढं सांभाळलं गाई, पण आज मात्र तुझी जाणीव होते गाई. आज लहानपणाची जाणीव होते आई. आज मात्र तुझी जाणीव होत असताना आमच्या डोळ्यातलं पाणी गालावर येते आई. सांग ना गाई, किती आमच्यासाठी कष्ट भोगले गाई. बालपणी मी खेळत खेळत असताना गताना, अमृताहुनी गोड बाजीला सपाना. बालपणी मी खेळत खेळत असताना गताना, अमृताहुनी गोड बाजीला सपाना. तुझ्या उपकाराची कधी जाणीव झाली नाही, अनमोल जन्म दिला तुझे उपकार फिटणार नाही, अनमोल जन्म दिला गाय तुझे उपकार फिटणार नाही, अनमोल जन्म दिला गाय तुझे उपकार
उपकार फिटणार नाही अनमोल जन्म दिला गाय तुझे उपकार फिटणार नाही आई तुझ्या मूर्ती वाणी या जगात मूर्ती नाही अनमोल जन्म दिला ग आई तुझे उपकार फिटणार नाही ए आई सारखं उपकार कोणीच फेडू शकत नाही आई आई असते गड्या ए आई म्हणजे आयुष्य असतं ऐकून जा दादानो आई म्हणजे आपलं आयुष्य असतं पुढच्या पानावर काहीतरी लिहिलेलं असतं म्हणून मागची पानं झाकत झाकत पुढच्या पानाची अपेक्षा करते ना त्याला आई म्हटलं जातं गड्या त्याला आई म्हटलं जातं आई सारखं उपकार कोणी करत नाही आई स्वतःला झिजवते पण लेकराला मात्र टवटवीत ठेवते ना त्याला आई म्हणायचं गड्या नाही आयुष्याचा कधी विचार केला ना शरीराचा कधी विचार केला रात ना दिवस प्रपंचासाठी झटली रात ना दिवस लेकरासाठी झटली आणि रात्रीचा दिवस करून हाताच्या फोडा इतकं लेकराला जपलं आज या कुटुंबातली आई मात्र देवाच्या दारात गेली भाग्यवान आहे कुटुंब भाग्यवान आहे एका आईच्या श्राद्धानिमित्त कीर्तन ठेवलं ऐकून जा तुमच्याकडे धन दौलत पैसा अडका सगळं काय पण सांगून जातो ऐकूनच जा कुठं काय खर्च करायचं हे देवानं तुम्हाला चांगलं ज्ञान दिलंय गड्या चांगलं ज्ञान दिलंय ज्या आईच्या उपकाराची जाणीव ज्या ज्या लेकराला आहे ना त्याच लेकराने आईचं श्राद्ध दारात घातलं नाहीतर श्राद्ध कुणाच्याही दारात होत नाही गड्या श्राद्ध कुणाच्याही दारात होत नाही आईची कूस धन्य असेल आईची कूस धन्य असेल ज्या दिवशी बाप निघून गेला ना त्यावेळेस मात्र आईने लेकराला कवटाळून मिठी मारून त्या लेकरानं सांगितलं बाळानो मी आहे शेवटपर्यंत तुम्हाला साथ दिल असा विचार केला हे सामाजिक कार्यामध्ये असेल इतर कामामध्ये असेल लेकरांना मात्र बंधन कुठल्या गोष्टीचं घातलं नाही पण लेकरांना मात्र मदतीचा हात दाखवण्यासाठी त्या आईनं सदैव सांगितलं आज मात्र तीच आई देवाच्या दारात गेली आणि देवाच्या दारात गेलेली आई मात्र आज मात्र ही गण गोत मित्र परिवार जमलं आणि त्या आईचं श्राद्ध मात्र आणि त्या श्राद्धाला कीर्तन ऐकूनच जा गार्गे कुटुंब ऐकूनच जा कुणाच्याही दारात कीर्तन होत नाही कुणाच्याही दारात वारकरी येत नाही कुणाच्याही श्राद्धाला कीर्तन होत नाही अरे नेमकं घर कसं असावं लागतं भाग्यवंता घरी भजन पूजन भाग्यवंता घरी भजन पूजन भाग्यवंता घरी भजन पूजन भाग्यवंता घरी भजन पूजन हे भाग्यवंता घरी भजन पूजन भाग्यवंता घरी भजन पूजन भाग्यवंता घरी भजन पूजन भाग्यवंता घरी भजन पूजन हे त्याची वाट पाहे रघुनंदन त्याची वाट पाहे रघुनंदन भाग्यवंत घरी भजन पूजन भाग्यवंत घरी भजन पूजन त्याची वाट पाहे रघुनंदन त्याची वाट पाहे रघुनंदन भाग्यवंत हरी बोल. भजन पूजन भाग्यवंत घरी भजन पूजन भाग्यवंता घरी भजन कीर्तन होतं कुणाच्याही दारात कीर्तन होत नाही माय
आता इथून पुढचा काळ एवढा भयानक आहे ना, ऐकूनच जा. आई बापाचं श्राद्ध महाराज आता दारात होणार नाही. आई बापाचं श्राद्ध दारात होणार नाही. इथून पुढची पिढी ऐकून जा, एवढी भयानक झाली ना, बोलायचं काम नाही. वडीलधाऱ्या माणसाला माझ्या आईला विनंती आहे, म्हातारपण आपल्याला सुखानं घालवायचं असेल, म्हातारपण जर आनंदानं घालवायचं असेल ना, संपत्तीच्या माग पळू नका, संततीच्या माग पळा गड्या. संततीला संस्कार चांगलं लावा. ज्यावेळेस संतती घडल, ज्यावेळेस संतती चांगल्या मार्गाला लागल ना, तरच कदाचित आपलं श्राद्ध दारात होईल. जर संपत्ती कमवत बसला ना आणि संततीच्या माग जर नाही लागला ना, आपलं श्राद्ध धाब्यावर झाल्याशिवाय राहणार नाही. एवढं लक्षात ठेवा गड्या. ऐकून जा, संतती चांगली पाहिजे. आज या घारगे कुटुंबातली संतती चांगली आहे म्हणून एका आईसाठी डोळ्यात पाणी येतंय. आज आमची फुला आई देवाच्या दारात गेली. देवाच्या दारात गेलेली आई सदैक मात्र लेकरांसाठी आठवण काढत असेल, लेकरांसाठी रडत असेल. लेकरांसाठी तळमळणारी आई मात्र कुणाच्या लक्षात नाही राहिली. जगद्गुरु तुकोबराय उगच नाही म्हटले, लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त. सदैव लेकराचा विचार करते, सदैव लेकरासाठी रात्र दिवस तर पडते. ऐकूनच जाना, माझी ही फुला आई देवाच्या दारात गेली. त्या फुला आईचं प्रेम कोणत्या बाजारात विकत मिळेल? या फुला आई कुठल्या महाराष्ट्रात नवे नवे, कुठल्या भारतात नवे नवे, या देशाच्या बाहेर गेलं तर ती फुला आई आम्हाला भेटल? सांगा ना, आम्हाला आई भेटल का? आईनं लावलेली माया भेटेल का? आईनं दिलेलं प्रेम आम्हाला भेटेल का? ज्यावेळेस आई गेली आम्हाला समजलं ना, त्यावेळेस मात्र आमच्या डोळ्यातलं पाणी गालावर आलं, पायाखालची वाळू सरकली. आतापर्यंत आम्ही प्रामाणिक काम केलं. आतापर्यंत या फुला आईनं कोणाला दारात आलेल्या व्यक्तीला मात्र लांब नाही केलं, उपाशापोटी कधी पाठवलं नाही गड्या. आज देवा का आमच्या आईला घेऊन गेला रे? ऐकूनच जा, आले तुमच्या डोळ्यात पाणी तर ऐकूनच जा. ज्यानं जन्माला आलंय ना त्याला जावं लागणार आहे दादा. जो जन्माला आला आहे त्याला मारावं लागणार आहे. प्रत्येकाला जावं लागणार आहे. पण सांगू का, आज ही माई निघून गेली आणि ही माई निघून गेली, प्रत्येकाच्या डोळ्यातलं पाणी जर येत असेल ना तर ऐकून जा. या 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 इथं आलेल्या पै पाहुण्यावर नाती गोती सर्व घरातले कुटुंब यांच्यावर आईने किती प्रेम केलं असेल, किती जीव लावला असेल. म्हणून आईच्या आठवणीमध्ये यांच्या डोळ्यातलं पाणी गालावर येतंय. नाही 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 गड्या, कुणाच्याही डोळ्यात पाणी येत नाही. काहीतरी कदाचित या आईची कीर्तिमान असेल. अरे ज्याची कीर्तिमान आहे ना त्याच्या आज डोळ्यात पाणी येतं गड्या. उत्तमची उरे कीर्ती मागे, उत्तमची उरे कीर्ती मागे. उत्तम चिरे कीर्ती मागे, उत्तम चिरे कीर्ती मागे. हे तुका म्हणे का मरण्याची जाणे, उत्तमची उरे कीर्ती मागे, उत्तमची उरे कीर्ती मागे. तुका म्हणे का मरण्याची सरे, उत्तम चिरे कीर्ती मागे, उत्तम चिरे कीर्ती मागे. तुका म्हणे एका मरणची सरे, उत्तम चिवरी कीर्ती मागे. ऐकून जा, या गार्गे कुटुंबातल्या लेकरांच्या डोळ्यात पाणी येत असेल, पै पाहुण्याच्या डोळ्यातलं पाणी येत असेल, इथपर्यंत ठीक आहे. अरे तुमच्या डोळ्यातलं पाणी येतंय कारण या घरातली आई गेली म्हणून. जगाचा बाप रडला महाराज, जगाचा बाप रडला आई वाचून. दिवाळीच्या सणाला
दिवाळीच्या सणाला जगाचा बाप ढसाढसा रडला हो. नामदेवरायांनी आंघोळ करावी, जगाच्या बापाच्या समोर येऊन उभा राहावं आणि जगाच्या बापाच्या समोर उभा राहावं आणि माझ्या पांडुरंगाला म्हणावं, देवा आंघोळ नाही का रे केली अजून? नाही नामा केली अजून आंघोळ. नाही रे नामा अजून आंघोळ केली. का नाही केली आंघोळ? काही नाही, करायची आता आंघोळ. नामा तू केली का रे आंघोळ? होय मी आताच आंघोळ केली. तुला कुणी घातली नामा आंघोळ? मला माझ्या आईने आंघोळ घातली. एवढंच नामदेवरायांनी सांगावं आणि जगाचा बाप डसा रडावा. आई वाचून नामदेवरायांनी विचारलं, देवा का रडतो रे? काय नाही नामा, ज्याला हात नाही ना त्याला हाताचा आधार झालो मी, ज्याला पाय नाही ना त्याला पायाचा आधार झालो, ज्याला माय नाही ना त्याला मायचा आधार दिला, ज्याला बाप नाही ना त्याला बापाचा आधार दिला. मग 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 का रडतो रे देवा? का रडतो? काही नाही नामा, आज माझ्या जीवनातली आई निघून गेली. माझ्या आईची आठवण आली रे नामा. माझी आई जर असती ना, माझी आई जर असती ना अशी चुळून आंघोळ घातली असती रे नामा. पण आज माझी आई दिसत नाही तर कुठं. आज मला माझी आई हाक मारत नाही रे, बाळा उठ तुला आंघोळ घालते. जगाचा बाप डसा रडला. ए आई वाचून आईची माया कधीच कुणाला कळणार नाही, आईचं प्रेम कधीच कुणाला कळणार नाही. ऐका रे इथं बसलेले सर्वजण, मी भोगलोय, आम्ही भोगलोय. ज्याच्या जीवनातले आई बाप निघून जातात ना काय दुःख असतं आम्ही भोगलोय महाराज. उगाच आमच्या डोळ्यातलं पाणी गालावर नाहीये. ज्याच्या जीवनातली आई निघून गेली ना, लहान लहान लेकराच्या डोळ्यातलं पाणी गालावर आलं तर आम्हाला आई दाखवता येत नाही, आम्हाला आई सारखं प्रेम देता येत नाही. पण सांगू का, एखाद्या लेकराला जर विचारलं का रडतो रे बाळा, आईची आठवण येते. आमच्या काळजाला चट्ट तिसरा चटका बसतो. याला आई आता कुठून दाखवायची या लेकराला? पण सांगू का, आई आई असते गड्या. आई कधीच खचून जात नाही, कधीच प्रेमाला कंटाळत नाही, कधीच लेकरासाठी रात्र दिवस तर पडत राहते, पण कधीच मात्र लेकरापासून लांब जात नाही ना. त्याला आई म्हणावं गड्या, त्याला आई म्हणावं. ए अरे आईचं प्रेम कसं असतं? अरे काय असते माया आईची? आईची माया जगी मिळणार नाही पुन्हा. आईची माया जगी मिळणार नाही पुन्हा. कशाला दुखवितो रे आईच्या त्या काळजाला, कशाला दुखवितो रे आईच्या त्या काळजाला. कशाला दुखवितो रे आईच्या त्या काळजाला, कशाला दुखवितो रे आईच्या त्या काळजाला. शिकला सवरला साहेब झाला आईच्या त्या उपकारा, आईच्या त्या उपकारा. लग्न करोनी बायकोचा झाला विसरोनी त्या आई बाबा, विसरोनी त्या आई बाबा. जीवाचे रान करोनी शिकविले तुला, कशाला दुखवितो रे आईच्या त्या काळजाला, कशाला दुखवितो रे आईच्या त्या काळजाला. आईची माया नाही कळणार कड्या, आई सारखं प्रेम नाही कळणार कधी कुणाला. ज्याच्या जीवनातली आई निघून गेली, विचारा या गार्गे कुटुंबातल्या लेकरांना आई वाचून काय आहे. 90 वर्षाचं म्हातार असू द्या राहुल सर, 90 वर्षाचं म्हातार
त्या 90 वर्षाच्या म्हाताऱ्याला विचारा, 90 वर्षाच्या म्हाताऱ्याला विचारा, बाबा तुम्हाला तुमच्या आईची आठवण येते का? 90 वर्षाचं म्हातारं ढसा रडल. 90 वर्षाचं म्हातारं म्हणल, हो येते ना रे बाबा, आईची आठवण येते, आई असते रे बाबा, आईची आठवण का येत नाही? अरे म्हातारं मरणाच्या शेवटच्या घटिकाला, मरणाच्या शेवटच्या क्षणाला जर आलं, घटिका मोजत जरी असली ना, तर आई ग, आई ग, आई ग, आईलाच हाक मारत ना. ह्या देवाला कुणापर्यंत पोहोचता आलं नाही, प्रत्येकापर्यंत जाता आलं नाही. देवाला प्रत्येक व्यक्ती समोर जाऊन प्रेम करता आलं नाही. देवाला प्रत्येकाच्या गाठी भेटी घेता आलं नाही. देवांना सर्व या सर्वजण या मनुष्यापर्यंत देवाला जाता आलं नाही. देवाला कुठल्याच व्यक्तीपर्यंत पोहोचता आलं नाही. देवाला ती म्हणजे तुम्ही नका रे कोणत्या देवाला जाऊ, नका रे कोणत्या तीर्थाच्या पाया पडू. घरात असणाऱ्या आई बापच आपल्यासाठी देवा. नका नका जाऊ कुठे. माय बाप केवळ काशी देणे न जावे तीर्थासी, देणे न जावे तीर्थासी, देणे न जावे बाप तीर्थासी. केवळ काची देणे न जावे तीर्थासी, देणे न जावे तीर्थासी, देणे न जावे तीर्थासी. माय बाप केवळ काशी तेने न जावे तीर्थाशी. नका कोणत्या देवाला जात बसू. घरात लुडबुड करणारी आई आणि वाट्यावर बसलेला बाप ज्याच्या घरात आहे ना, त्यानं नाही कोणत्या देवाची अपेक्षा करायची. नाही नाही गड्या, कोणत्याच देवाला जाऊ नका. जाहीर कीर्तनामधनं सांगतो, का जाऊ नका. दैवत असणारे आई बाप आपल्याला परत कधी भेटणार नाही. सांगा ना मला इथं बसलेली, सांगा ना ज्याच्या ज्याच्या जीवनातली आई निघून गेली ना, त्याने आठवा तो क्षण. सांगा मला कधी भेटल आई, कुठं भेटल आई, कधी भेटल आम्हाला आई. नाही भेटणार गड्या, नाही भेटणार. राहुल सर, एखाद्या लेकराला जर आईची आठवण आली, आम्हाला आई दाखवता येत नाही. लेकरू म्हणलं ना, आई कुठे गेली आमची? तुमची आई देवा घरी गेली. ए बाळ, तुझी आई देवा घरी गेली. लेकरानं म्हणावं, ओ गुरुजी, देवाचं घरी एवढं लांब आहे का हो? मला माझी आई अजून भेटायला नाही आली. एवढं लांब आहे देवाचं घर. हो हो राजा, देवाचं घर एवढं लांब आहे ना, तिथं गेलं ना परत कोणी येत नाही. बघा ना, मागच्या 2 वर्षापाठी बघा माझा वाढदिवस होता. आईनं 8 दिवस काम केलं शेतात. 8 दिवस शेतात काम केलं, तिथनं आलेला पगार मात्र केक घेऊन आली. पण 2 वर्ष झालं आई भेटायलाच नाही आली. आईनं केक पण नाही आणला, आईनं कपडे पण नाही आणले. गुरुजी सांगा ना, आमची आई कुठे गेली? एखाद्या लेकराला ठेस लागली ना, लेकरू गुडघ्यावर पडल, पण उठवायला मात्र आई नसल. पोरग म्हणल, आई, अग आई, लहानपण आठवत ग आई. आम्ही पळत पळत जर चाललो तर पडलो ना, हातातलं काम फेकायचे, पण मला उठवायला यायचे आई. आज तुझं पडलंय पोरग, आज पोरग तुझं दुःखात आहे. आज तुझ्या आठवणीमध्ये मरतय ग आई. आज तुझ्या जाण्यानं एवढं दुःख झालं ना, एवढं दुःख झालं ना आई, एवढं दुःख झालं ना. आज वस्तुस्थितीला तुझं पोरग चुकल्यासारखं झालंय ग आई, चुकल्यासारखं झालंय.
चुकलं तुझं बाळाई रडत धाई धाई ग रडत धाई धाई ग इना माझे आई ग इना माझे आई ग इना माझे आई ग इना माझे आई ग ये ना 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 माझे आई ग चुकलं तुझं बाळाई रडत धाई धाई ग हे रडत दाई दाई ग रडत दाई दाई ग चुकलं तुझं बाळाई रडत धाई धाई हे रडत दाई दाई ग रडत दाई दाई ए ग आई तुझं बाळ चुकलंय का आज 1 वर्ष झाली आई तुझा फोन नाही आला आम्हाला का आई 1 वर्ष झालं आम्ही दुकानला गेलो आई हे 1 वर्षामध्ये आईचा फोन संध्याकाळचा नाही आला उठला का बाळा म्हणून विचारायला आईचा फोन नाही आला जेवला का बाळा म्हणून विचारायला आईचा फोन नाही आला बाळा बरा आहे का म्हणून विचारायला आईचा फोन नाही आला आई सांग ना ग आई सांग ना ग कुठं सोडून गेली आम्हाला कुठं निघून गेली आई आम्हाला येना माझे आई ग येना माझे आई ग येना माझे आई ग येना माझे आई ग हा ये ना माझे आई ग ये ना माझे आई ग ये ना माझे आई ग ये ना माझे आई ए ग आई तुझ्या जाण्यानं किती हाल झालं सांगू देवाने धन दौलत पैसा सगळं काय दिलंय पण आई तुझ्या जाण्यानं हे धन दौलत पैसा का व्यर्थ गेला ग तुझ्यासारखं प्रेम तुझ्यासारखी माया आणि तुझ्यासारखा जीव आता कुणी नाही लावणार ग आई नाही कुणी लावणार सांग नाही तुझ्या जाण्यानं किती हाल झालं सांगू का किती हाल झालं किती हाल झालं माझं सांगू मी कुणाला हा सांगू मी कुणाला आई सांगू मी कुणाला किती हाल झालं माझं सांगू मी कुणाला सांगू मी कुणाला आई सांगू मी ए कुणाला आई तू जाण्यानं किती हाल झालं माहितीये किती हाल झालं जसं एखाद्या वासराला गाई सोडून जावं ना ती स्थिती आमची झाली आई ती अवस्था आमची झाली आई ए आई का सोडून गेली गाई का सोडून गेली वासराला सोडून कुठं निघून गेली गाई ग निघून गेली आई ग निघून गेली आई ग वासराला सोडून कुठं निघून गेली आई ग निघून गेली आई ग निघून गेली आई ग येना माझे आई ग येना माझे आई ग येना माझे आई ग येना माझे आई ग ये ना 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 माझे आई ग येना माझे आई ग येना माझे आई ग येना माझे आई ग येना माझे आई ग हाताचा पाळ नाही नेत्राचा दिवा केला पोटी भार वागविलाई तू पोटी भार वागविलाई ग इना माझे आई ग इना माझे आई ग इना माझे आई ग इना माझे आई ग आई ज्याच्या जीवनातली निघून गेली आता परत दिसणार नाही गड्या कधीच नाही दिसणार पण देवाच्या दारात सदैक लेकराचं हेत पाहणारे ती आई माझ्या जगद्गुरु तुकोबऱ्यांनी ओळखली
माझ्या जगद्गुरु तुकोबारायांनी त्या आईचं प्रेम मात्र जाणलं, त्या आईची व्यथा जाणली. देवाच्या दारास केलेली आई मात्र लेकराचं हित पाहते ना, ते मात्र जगद्गुरु तुकोबारायांनी अभंगाच्या पहिल्या चरणात सांगितलं. लेकुराची हित तैसी कळवळ्याची जाती तरी लाभावीन. किती प्रेम करते आई. पण सांगू का, आई लेकरावर प्रेम करेल इथपर्यंत ठीक आहे, पण लेकर आईवर प्रेम करतात का? आता ऐकूनच जा. ह्या वर्षी जवळजवळ 42 लेकर अनाथ आलेत. 82 लेकरांचा सांभाळ करत असताना सगळ्यात जास्त मुंबई पुणेची पोर आहेत. कुठले? बिगर आई बापाची. ऐकूनच जा. आपलं बरं आहे, आपल्या भागात लय बरं आहे. सातारा जिल्हा, सोलापूर जिल्हा, सांगली जिल्हा बरं आहे. पण सगळ्यात जास्त जर परिस्थिती कुठं वाईट असेल तर मोठ्या मोठ्या सिटी मध्ये परिस्थिती वाईट आहे गड्या. 42 लेकर आणत आहेत. कुणाला आई आहे तर कुणाला बाप आहे, कुणाला बाप आहे तर कुणाला आई आहे. अशा लेकरांचा सांभाळ करत असताना आमच्याकडे आम्हाला त्यांची जाणीव होते. एकानं म्हणावं मला आई सोडून गेली, आलीच नाही. एकानं सांगावं बाप गेला परत आलाच नाही. मग महाराज ही लेकरं आली कशी, याचा प्रश्न पडला असेल तुम्हाला. ऐकूनच जा. आपली संस्था सिंधुताई सबका ट्रस्टला अटॅच झाली, त्याच्यामुळं ती माहिती पडली जाते की इथं अनाथ लेकरांचा सांभाळ केला जातो. आणि तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादानं बरं का महाराज, आपल्या संस्थेला सदस्य शासन मान्यता मिळाली. विठाला विठाला ऐका. पण हे सगळं शासनाच्या माध्यमातून पैसे मिळत असतील राहुल महाराजाला असं नाहीये. सगळा खर्च शासन नाहीये, सगळा स्वतःचा खर्च आहे. पण ऐकून जा, मी काय सांगतोय. ज्या लेकराला आई नाही त्याला विचारा आईचं प्रेम काय आहे. ज्याला बाप नाही ना त्याला विचारा बापाचं प्रेम काय आहे. आल्या सांगितलं आई सांगताना तसं बाप पण आमचा सांगा गड्या. बाप आमचा निघून गेला, बाप आमचा देवाच्या दारात गेला खरं, पण त्या बापाचं प्रेम आम्हाला जाणवलं नाही. त्या बापाचं प्रेम आम्हाला मिळायला हवं होतं. पण सांगू का, बाप जाणं म्हणजे एवढी सोपी गोष्ट नाही. ऐका ऐका, बाप जाणं म्हणजे एवढी सोपी गोष्ट नाही. बापाचं मुलीचं नातं काय ना, इथं बसलेलं इथं महिलेला विचारा काय असतं गड्या. मुलगी नांदायला चालली, बाप रडला, इथपर्यंत ठीक आहे. मुलगी गाडीत बसली, बाप रडला, इथपर्यंत ठीक आहे. लग्न लागलं, बापाच्या पाया पडली, बापाला घट्ट मिठी मारली, ढेकळावर पाणी पडावं, ढिकूळ जसा विरघळून जावं ती स्थिती दोघांची झाली. इथपर्यंत ठीक आहे. पण खरं बाप कधी रडला माहितीये? कधी रडला बाप? किती रुपये घालवले, किती रुपयाचा खर्च लेकीसाठी केला, ह्याच्यासाठी बाप नाही रडला. ज्यावेळेस मंगलाष्टिका सुरू झाली आणि त्या मंगलाष्टिकेतले बोल मात्र काळजाला चटका द्यायला लागले बाच्या. काय होती मंगलाष्टिका? तळहाताचा पाळणा, दोन्ही डोळ्याचा आईना, डबीतील कस्तुरी जशी वागवली मैना, लाडाची लेक बाई हरहुन नर साजली. आज माहीर सोडून कशी चालली सासरी, जीव खालीवर होत तुला पाठविता राणी. एका डोळ्यामध्ये आनंद, एका डोळ्यामध्ये पाणी. ए बाप त्यावेळेस रडतो बर. ए लेकरासाठी झटणारा, लेकरासाठी तळमळ करणारा, रात्रीचा दिवस करणारा बाप नेमका कसा आहे गड्या? जगी ऐसा बाप वावा, जगी ऐसा बाप वावा, हे जगी ऐसा बाप
ऐसा बाप व्हावा जगी 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 ऐसा बाप व्हावा व्हावा जगी ऐसा बाप व्हावा जगी ऐसा बाप व्हावा व्हावा जगी ऐसा बाप 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 व्हावा हे जगी ऐसा बाप व्हावा त्याचा वंश मुक्ती सजावा त्याचा वंश मुक्ती सजावा त्याचा वंश मुक्ती सजावा जगी ऐसा बाप व्हावा त्याचा वंश मुक्ती सजावा त्याचा वंश मुक्ती सजावा त्याचा वंश मुक्ती सजावा हे जगी ऐसा बाप हरी बोल. व्हावा त्याचा वंश मुक्ती सजावा त्याचा वंश मुक्ती सजावा त्याचा वंश मुक्ती सजावा जगी ऐसा बाप व्हावा त्याचा वंश मुक्ती सजावा त्याचा वंश मुक्ती सजावा त्याचा वंश मुक्ती सजावा पोटाए तारले पाप पाप पोटाए तारले पाप पाप पोटाए तारले पाप पाप पोटाए तारले पाप पोटा येतारले पाप पोटा येतारले पाप पोटा येतारले पाप पोटा येतारले पाप संस्थेतले आहेत बरं दोघं. हा. जगी ऐसा बाप व्हावा त्याचा वंश मुक्तीस जावा. महाराज क्वांटिटीला मी महत्व दिलंच नाही, क्वालिटीला महत्व दिलं. आता हे तुमच्याच भागातला कलिडोनचा ऐका. जगी ऐसा बाप व्हावा त्याचा वंश मुक्तीस जावा. पोटा येता हरले पाप ज्ञान देव माय बाप. दुसरा एक पुरावा ऐका. बाप करी जोडी लेकुराची उडी. 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 बाप लेकरांसाठी तडपडत असतो, लेकरांसाठी रात्रीचा दिवस करतो. पण ज्याच्या जीवनातला बाप निघून गेला, ज्याच्या जीवनातली आई निघून गेली ना, विचारा दुःख काय आहे गड्या. ऐका ऐका. म्हणून ज्याच्या जीवनातली आई नाही, ज्याच्या जीवनात बाप नाही ना, त्यानं मात्र समजून जायचं आपलं काहीतरी आपण लय मोठी गोष्ट गमावली गड्या. ऐका ऐका. आई बाप एवढी सोपी गोष्ट नाही. देऊ का पुरावा? ऐका. 100 लेकराला एक आई सांभाळू शकते, पण 100 लेकर मात्र एका आईला सांभाळू शकत नाही. एक सर्पिन होती, सर्पिन 100 लेकराला जन्माला घालणार होती. आता मात्र माई इटुळा मारून मात्र वेदना सहन करत होती. बघता बघता 100 लेकराला जन्माला घातलं. आता मात्र त्या लेकराकडे बघितलं, कुस धन्य झाली. आता मात्र लेकर मात्र खेळायला लागली. लेकराकडे बघता बघता माई म्हणायला लागली, ए लेकरांनो बिनधास्त खेळा, कुणी अडवणार नाही, कुणी तुम्हाला त्रास देणार नाही. आई का असं म्हणते ग? नाही, हे जंगल दाट आहे,
या जंगलामध्ये पशुपक्षी कधी येतील मात्र तुम्हाला त्रास देण्याचा प्रयत्न करतील. आई होती ती. 100 लेकरांना जन्माला घातलं. लेकरं मात्र खेळत होती. लेकरं मात्र खेळता 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 आईच्या अंगावर जायची, उड्या मारायची, आईच्या मानामध्ये मान घालायची, आईच्या जवळ जायची, आईचं कौतिक बघायची. आई मात्र लेकरांचं कौतिक बघायची. बघता 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 एवढं आईला भारी वाटत होतं, एवढं भारी वाटत होतं. आईनं कूस आईची कूस मात्र धन्य झाली होती. आईनं मात्र हे नेत्रावर हे नेत्राच्या फोडा इतका, हाताच्या फोडा इतकं नेत्राचा दिवा करावा. हे डोळं मात्र तेजस्वी डोळं मात्र त्या आईनं लेकरांवर लावलं होतं. आणि डोळं लेकरांवर लावलेलं मात्र ते लेकरांवर लावलेले डोळं मात्र एका 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 गोष्टीकडनं नजर पडली. कोणत्या गोष्टीकडनं नजर पडली? 100 लेकरं खेळत होती. आई इटोळा मारून शेळावर बसली होती. आणि शेळावर बसलेली आईची नजर मात्र ज्या जंगलामध्ये प्रवेश करायचं ना त्या जंगलाच्या तोंडालाच म्हणजे प्रवेश ठिकाणी आहे ना तिथंच नजर पडली. पडता क्षणी आईनं सांगितलं, लेकरानो बिळात जा, लेकरानो बिळात जा. आई आताच म्हणली होती खेळा, तुम्हाला कोणी अडवणार नाही, कोण त्रास देणार नाही, बिंदास खेळा. असं का आई का असं म्हणते ग? आईनं सांगावं, जा बाळानो बिळात जा, जा लेकरानो बिळात जा. आई का ग, का बिळात घालवते ग? सांग ना, का आम्हाला जा म्हणते, कशासाठी जा म्हणते? आई सारखं प्रेम लेकरावर कोणी करू शकत नाही. किती प्रेम सांगावं आईच, किती सांगावं. दिवसभर लेकरू घरी आलं नाही ना, दिवसभर लेकरू घरी आले नाही तर 10 वेळा फोन लावणारी ती आई मात्र आता दिसत नाही गड्या. आला डिगंचीला तर या. खरं आईचं प्रेम काय असतं ना त्या लेकरांमध्ये अर्धा तास घालवलं ना कळल तुम्हाला, कळल. मागच्या आठवड्यामध्ये मोठी माऊली आली होती संस्थेवर आणि त्यांच्या सोबत आता त्यांचं कीर्तन आहे आमच्या भागामध्ये आटपडीमध्ये. काय नाव रे? नाव आठवलं की सांगेन मी. हे दोघं आले, लेकरांचे समोर लेकर बसवले. तुमच्या भागातला साई जवळजवळ 82 लेकर पुढे बसवले आणि 82 लेकरांमध्ये सांगितलं, कुणाला आई नाही त्यानं उठा. एक पोरग उठलं नाही. कुणाला बाप नाही त्याने उठा. एक पोरग महाराज उठलं नाही. महाराज तुम्ही तर म्हणता 42 लेकर अनाथ सांभाळतो, मग एक लेकर उठत नाही? मला समजे ना, म्हणलं का उठत नाहीत कळे ना मलाच. हे एका लेकराला राहवलं नाही, एका लेकराला राहवलं नाही म्हणून एका लेकरानं सांगितलं, गुरुजी मी बिगर आई बापाचं लेकरू आहे. मग का उठला नाही? यातलं कुठलाच पोरगा उठणार नाही का? माझे आईबाप निघून गेले. आमचे सगळ्यांचे आईबाप जरी निघून गेले असले तर या संस्थेमध्ये आईबापाचं प्रेम मिळतंय म्हणून आईबाप नाहीत आम्ही असं कधीच मानत नाही का? हे समजलं पाहिजे. प्रेम देता आलं पाहिजे. प्रेमानं माणसं जिंकता आली पाहिजे. उगच नाहीत. आईनं किती जरी भांडणं लेकरासंग केली ना तर लेकरू आईच्या जवळ जाईल आणि आई लेकराच्या जवळ येईल. का? कशासाठी? आईचं प्रेम एवढं प्रामाणिक आहे ना ते कधीच धोका देऊ शकत नाही. सरपीन म्हणत होती 100 लेकरांनो आज जा, आज जा. का काय आज जाऊ? काय नाही लेकरांनो, कुठल्या तरी चांडळानं जंगलाला आग लावले. त्या जंगलामध्ये आगेमध्ये होरपळून मरचाल. आता तुम्हाला जन्माला घातलंय, आता तुम्ही दुनिया फिरताय, आता तुम्ही दुनिया बघताय. ए लेकरांनो आज जा. लेकर पुढं आली. पिल्लानी काय उत्तर दिलं ऐका बरं. पिल्ल पुढं आली आईच्या. आई आम्ही आज जाईल ग.
पण तुझं कसं? आई म्हणली पिकलं पान गळून कधी पण पडल. तुम्हाला जन्माला घातलंय आता. आई लेकराचाच विचार करते. आई रात्र दिवस शरीर मात्र झिजवते पण लेकराला सुरक्षित ठेवते. त्याला आई म्हणायचं गड्या, त्यालाच आई म्हणायचं. कुणाला पण आई म्हणून नाही चालत. जा बिळात, जा लेकरांनो बिळात. आई सांग तुझं कसं? माझं पिकलं पान कधी गळून पडल. आता मात्र माझ्या अंगामध्ये ताकद नाही, सरकटच जायची राजानो. तुम्ही जाना बिळात, जाना जाना लेकरानो. ए आई, 100 लेकराला तू वाचवू शकते नाही, मग 100 मुलं आईला का वाचवू शकणार नाहीत ग? लेकरांना कळालं. लेकर म्हणायला लागले आई, आई नाही नाही नाही, तुला आम्ही नेल्याशिवाय आम्ही नाही तुला पाय, आम्ही आत नाही जाणार. अरे बाळानो, मला सरकटच जाता येणार नाही. 100 पोरं पुढे आली. 100 लेकराने आईला घेतलं, बिळामध्ये पाठवलं. आणि बिळामध्ये गेलेले आई आता बिळातनं हाक मारायला लागली, याना लेकरानो आत याना. अग्नीचा कल्लोळ आला आणि 100 लेकरांना घेऊन गेला. लेकरांच्या शरीराची माती माती झाली. 100 लेकरांची माती झाली. आई बाहेर आली. अग्नीचा कल्लोळ झाडाला लटकत होता. अग्नीचा कल्लोळ खाली पडला. आईचे डोळे पण घेऊन गेला. आईला दिसायचं बंद झालं. आई बाहेर आली. आईच्या अंगाला त्या लेकरांच्या शरीराची माती लागली. आईनं विचारलं, कुणीतरी आई म्हणा ना, कुणीतरी कुशीत या ना, कुणीतरी मिठी मारा ना. कुठं गेली माझी आई? सांगा ना, कुठं गेली माझी आई? कुठं गेली आई माझी? अशी म्हणणारी पिलं तरपडत 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 मात्र मेली. शरीराची होय माती, कोणी ना येते संगती. शरीराची माती झाली. आई हाका मारत होती लेकरासाठी, पण लेकरांसाठी हाका मारणाऱ्या आईला कळून आलं, एका आईसाठी माझ्या लेकरांनी, मला वाचवण्यासाठी माझ्या लेकरांनी स्वतःच्या शरीराची माती करून घेतली. मग सांगा ना, आपल्या आईला आपण कसं जपलं पाहिजे? सांगा ना, आपल्या आईला शेवटपर्यंत कसं वागवलं पाहिजे? सांगा ना, आपल्या आईवर आपण किती प्रेम केलं पाहिजे? नाही मिळणार आईचं प्रेम, नाही मिळणार. एका साधकानं जगद्गुरु तुकोबारायांना प्रश्न विचारला, आईचा अनुभव तुम्हाला एवढा आला का? ओय, अजून काय अनुभव आला? आई गेल्यानंतर अनुभव सांगू का? अभंगाचा दुसरं चरण. ऐसी कळवळ्याची जाती. आई आणि मामा तुमचा पाठीशी ठामपणे राहिला, बरोबर का नाही? ठामपणे राहिला. ऐका ऐका, मागच्या 2 वर्षापाठी मागे कीर्तन होते इथं. आता डोळ्यातलं पाणी घालावर येईल बरं. ऐका शेठजी, ऐका बरं. आईनं कीर्तन ऐकावं माझं आणि फोन तुम्हाला करावा. केलता का नाही फोन? फोन करावा. दिगंचीचे महाराज आहेत कोण, आईचं मुलाचं नातं लय गोड सांगतात बरं. लय कीर्तन गोड झालं, लय कीर्तन भारी झालं. लेकराला फोन करून सांगितलं बरं, आईचं मन मोकळं करायचं म्हटलं तर लेकरांपाशीच आई करते बरं, दुसरं कुणाकडे करत नाही. आणि लेकरू सदेक आई पशीच मन मोकळं करतं. आईनं फोन केला आणि आईनं सांगितलं, असंच आपल्या दारात राहुल महाराजांचं कीर्तन झालं पाहिजे बरं. पण ह्या क्षणाला आणि आईच्या श्राद्धाला कीर्तन होली अपेक्षा नव्हती गड्या. गाडीत बसलो, इथंच गाडी लावली होती, गाडीत बसलो, माया आतमध्ये गेली आणि हीच लेकर होती. चालायला आलं नाही म्हणून लेकरांपाशी पैसे दिले, लेकरांना खायला ते काहीतरी म्हणून. असा जीव लावणारा
असा जीवानं जवळ घेणारी आई देवाच्या दारात गेली. आता आई कुणाला म्हणणार तू? कुणाला हाक मारणार आई? सांगा ना, कधी दिसल आम्हाला आई? किती रुपये दिल्यावर आईचं प्रेम भेटल? दररोज फोन करणारी आई आता तुम्हाला दिसली नाही. दारात आली की माझं लेकरू आलं म्हणून तोंडावर हात फिरवणारी आई आता तुम्हाला दिसत नाही गड्या, नाही दिसत. सांगा ना महाराज, आम्हाला आई भेटल का आता? नाही भेटणार. तुम्ही लहान होता, तुम्ही लहान होता, लहान. त्यावेळेस गरीब परिस्थिती असताना आईनं कसं सांभाळलं, बापानं किती सांभाळावं. ऐका, स्वतः फाटकी राहिली आई, पण लेकराला दिवाळीच्या सणाला नटवलं. दिवाळीच्या सणाला मात्र घरात मात्र दिवाळी करायला पैसा नसताना सदेक त्या आईनं उलाढाल करून लेकरांसाठी दिवाळी केली. प्रत्येकाच्या जीवनातला प्रसंग हाच आहे. ऐकूनच जा महाराज. आपल्या संस्थेत एक खटावच्या पुढचं एक पोरग आले. ऐकून जाऊन आता एक डोळ्यातलं पाणी. 8 दिवस झालं धोतर फाटलं होतं म्हणून गाठी मारायचं आणि आतल्या हात दडवायचं. सांगितलं नाही लेकरांनी. कारण एक दिवशी असंच गाडीत बसताना दिसलं मला. मी विचारलं, ए बाळ कार? अरे फाटलंय धोतर, सांगायचं आणायला, आणलं असतं ना. नाही गुरुजी, तुम्ही आणणार नाही म्हणून घालत नाही धोतर. अरे आई सोडायला यायची होती ना, त्यावेळेस माझ्या आईनं 3 दिवस काम केलं शेतात आणि त्या कष्टाच्या पैशाचं धोतर आईकडे बघितलं ना, आई सोबत असल्यासारखं वाटतं. लई दुःख या जगात, प्रत्येकाला दुःख आहे वाचून. आईची माया कुठंच मिळणार नाही. ज्ञानोबारायांचं काय झालं? मुक्ताईचं काय झालं? निवृत्ती दादाचं काय झालं? सोपान काकांचं काय झालं? 4 भावंडाला सोडून विठ्ठल पंत रुक्मिणी माता गेली. रुक्मिणी माता विठ्ठल पंतांना जाव वाटत नव्हतं, पण लेकरांना त्रास होतोय, आपल्या डोळ्यात देखत त्रास सहन करायचा नाही, सहन होत नाही म्हणून विठ्ठल पंत रुक्मिणी माता निघून गेले. माझ्या मुक्ताईनं उठावं आणि ज्ञान दादाला म्हणावं, नाना ए दादा, आई कुठं आहे रे? आई कुठं? आई असेल ना कुठंतरी, इकडे गेली असेल. बाबा कुठं आहेत? गेले असतील इकडे, सिद्ध पेटाला गेली, आळंदी सगळी पालती घातली, पण ज्ञान दादा आता बाबा दिसत नाही, आई दिसत नाही. आता कोण सांभाळ करेल माझा? कोण माझे लाड पुरवेल रे? सांग ना दादा. ज्ञान दादानं कवटाळून मिठी मारावीन, मुक्ताईला सांगावं, मुक्ता, ए मुक्ता, मी तुझे लाड पुरवीन. ज्ञानाबाई माझी अनाथाची माया, ज्ञानाबाई माझी अनाथाची माया. एका जनार्दनी चरण वंदित से, एका जनार्दनी चरण वंदित से. ज्ञानाबाई माझी अनाथाची माया, ज्ञानाबाई माझी अनाथाची माया. एका जनार्दनी पाय वंदित से, वंदित से, एका जनार्दनी पाय वंदित से. ज्ञानाबाई माझी अनाथाची माया, ज्ञानाबाई माझी अनाथाची माया. हे ज्ञानाबाई माझी अनाथाची माया, ज्ञानाबाई माझी
आई गेली आपली. ए दादा, बाप पण गेला रे आपला. कोण माझे लाड पुरवल, कोण माझा सांभाळ करल? ज्ञान दादानं सांगावं, मुक्ता मी आहे ना ग, मी तुझे लाड पुरवेन. मी 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 तुझ्यासाठी आईचं प्रेम द्यायला तयार आहे रे. ए दादा, भूक लागली रे, ऐक ना, भूक लागली. ज्ञान दादानं काका मध्ये जोवी अडकावी, आळंदीमध्ये जावं, मधोकरी मागावी, लोकांनी नाही द्यावी रे. कुणी पीठ टाकावं, कुणी दगड टाकावी, कुणी माती टाकावी. हे एवढा छळ आई बाप गेल्यानंतर होतो बरं. ह्यान दादानी इंद्रायणीले यावं, हात पाय धुवावं. अरे वाईट कृतीचा असणारा आता विसोबा खेचर नावाच्या व्यक्तीने यावं, ज्ञानाला पावा. ज्ञाना, आई बाप गेले तरी अजून तुमची घमंड नाही का रे गेली? का बर? काल इकडं काका, काका माझ्यासाठी नाही आलो काका, माझ्या मुक्ताईला भूक लागली होती काका, म्हणून मधुकरी कोणी दिली तुला? काका नाही, थोडीच दिले. काकतली झोळी इसकून घ्यावी आणि त्या झोळीतलं पीठ मात्र खाली टाकावं आणि काठीनं ते पीठ मात्र इसकटून माती मोल करावं. ज्ञानाला राग आला. ज्ञान दादा पळत 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 गेला सिद्धपेठात, आळंदीतनं डायरेक्ट घरी गेला. आणि घरी गेल्यानंतर कुटियामध्ये गेला, कुठे लावून बस. दादा काय ना, दादा कुठं आहे? दादा दिसत नाही, म्हणून इकडं तिकडं सिद्धपेठाला गेली, आळंदीमध्ये गेली. अख्खा आळंदीमध्ये प्रत्येकाचं घर चेक केलं, पण दादा सापडला नाही. घरी आली आणि रडण्याचा आवाज माझ्या मुक्ताईला आला. रडण्याचा आवाज मुक्ताईला आला आणि मुक्ताईला रडण्याचा आवाज येता क्षणी योगी पावन मनाचा, योगी पावन मनाचा, योगी पावन मनाचा, योगी पावन मनाचा. मुक्ताईने यावं. ए दादा, काय झालं रे रडायला? दादा काय नाही मुक्ता, आई बाप गेल्यानंतर एवढा छळ असतो का रे? सांग ना मुक्ता, काय केलं होतं आपल्या आई बापाने? का म्हणून आपल्याला लोक संन्याशाची कार्टी म्हणून लोक चिडवतात? सांग ना मुक्ता. ए ज्ञाना, ए दादा, अरे तसं नसतं रे दादा, आपण संत आहे. ए संत आहे आपला, आपण संत आहे रे दादा. तसं करायचं नसतं दादा, दाटी उघडणं दादा. अरे तू योग्य आहे दादा. योगी पावन मनाचा, योगी पावन मनाचा, योगी पावन मनाचा, योगी पावन मनाचा. ए दादा, अरे योगी आहेस तू, योगी. अरे आई बाप जरी गेले ना तर रडायचं नसतं दादा. का रे विसोबा काका आलते का रे दादा? विसोबा काकांनी मारलं का रे दादा तुला? ओ मुक्ता, मारलं रे, मारलं ग, पण पिसाभर पीठ आणलेलं ती पण माती मोल केलं रे. ती पण पसाभर पीठ आणलेलं माती मोल केलं रे. मुक्ता, आता तुला मांड्या कशा खाऊ घालू? ए दादा, भूक नाही लागली दादा मला. अरे जो अपराध सहन करतो, जो अपराध सहन करतो ना, त्यानेच मात्र समाजा पुढे जावं, त्यानेच मात्र संत म्हणून घ्यावं. अरे जगाचा अपराध सहन करतो ना, त्यालाच योगी म्हणावं रे दादा. हे अपराध जनाचा, हे अपराध जनाचा.
ऐसा है हा अपराध जनाचा योगी पावन मनाचा योगी पावन मनाचा हे मनाचा दादा जो अपराध सहन करतो ना तोच मात्र योग्य असतो रे दादा. आई बाप निघून गेले, या चारही लेकरांची अवस्था अशी झाली. पण आज मात्र या घरातली आई निघून गेली. आमचे किशोर दादा आणि आमचे महेंद्र दादा आज आईची आठवण काढतायत. आज आईसाठी डसा डसा रडत आहेत. सांगा ना आम्हाला आई कुठं दिसल, आम्हाला आई कुठं भेटल. पण त्याच आईनं 9 महिने 9 दिवस पाडासारखा पोटात जपलं. किती भार सण केला अभंगाचं 3रं चरण. पोटी बारवा ती आई सर्वच गोष्टीनं संपन्न असणारी ती आई देवाच्या दारात गेली. आईची माया नाही मिळणार गड्या, कधीच नाही मिळणार. मी काय कविता पाठ करून आलो नाही, मी काय कुठं लिहून आणलेली नाही, म्हणून आठवली म्हणून सांगेन. किशोर दादा, महेंद्र दादा, आता तुम्हाला तुमच्या आईची आठवण येईल. कोणत्या बाजारात गेल्यावर आई भेटल, कोणत्या बाजारात आईचं प्रेम मिळेल, कोणत्या बाजारात मात्र आई तुम्हाला भेटल. ऐक चतुरा तुला सांगतो उत्तम नर देई, उत्तम नर देई. माईच्या बाजारा जगामध्ये आपलं कोणी नाही, माईच्या बाजारा जगामध्ये आपलं कोणी नाही. मायेच्या बाजारा जगामध्ये आपलं कोणी नाही, मायेच्या बाजारा जगामध्ये आपलं कोणी नाही. ऐक चतुरा तुला सांगतो उत्तम नर देई, उत्तम नर देई. माईच्या बाजारा जगामध्ये आपलं कोणी नाही, माईच्या बाजारा जगामध्ये आपलं कोणी नाही. मायेच्या बाजारा जगामध्ये आपलं कोणी नाही, मायेच्या बाजारा जगामध्ये आपलं कोणी नाही. ऐका किशोर दादा, ऐका महेंद्र दादा, आता आईची माया कुठं भेटल, आईचा पाठिंबा कुठं भेटल. किती दुनिया फिरल्यानंतर आई तुम्हाला भेटल, आईची साथ भेटल, आईचं प्रेम भेटल. नाही भेटणार आता आईचं प्रेम. कुठं भेटल आम्हाला आईचं प्रेम, कोणत्या बाजारात मिळेल. नाही मिळणार गड्या. आई जोपर्यंत होती तोपर्यंत पाठिंबा होता. ज्या दिवशी आई निघून गेली ना त्यावेळेस मात्र किशोर दादा, महेंद्र दादा रडले, यात काही नवल आहे. पण ऐका, आई बोल, आई उठ, आई एकदा मिठी मार असे म्हणणारे 2 वाघ त्यावेळेस पोरके झाले. पोरके झाले, पोरके जाणारे, पोरके झालेले हे 2 मात्र रडायला लागले. ऐका, आणि मुलं मात्र देवाला सांगायला लागली. मुलगा रडे आईसाठी, बरे झाले नाही रे देवा, बरे झाले नाही. दादा, किती दुनिया फिरल्यावर आई भेटल, नाही मिळणार आई. 10 दिशा फिरून आलो पाठिंबा नाही, 10 दिशा फिरून आलो पाठिंबा नाही. 10 दिशा फिरून आलो पाठिंबा नाही, 10 दिशा फिरून आलो पाठिंबा नाही. ए सुरेखा ताई, आमच्या सुरेखा ताईला विचारा काय दुःख असतं बाप गेल्यावर. सुरेखा ताईला विचारा आई गेल्यावर काय दुःख असतं. दिवाळीच्या सणाला, राखी पौर्णिमेच्या सणाला आई म्हणायची, ए सारे बाळांनो, इकुलत्या एका बहिणीला साडी चोळी आणा, इकुलत्या एका बहिणीला मान सन्मान करा. आता तो मान सन्मान अंतरला खरं, पण ही आमचे किशोर दादा आणि आमचे महेंद्र दादा कधीच बहिणीला विसरणार नाही. बरं, कधीच विसरू नका. आई बाप गेल्यानंतर मात्र मुलीचे हाल काय असतात ना ऐकूनच जा, ऐकून जा. आमची सुरेखा ताई म्हणत असेल, मुलगी रडे आईसाठी, बरे झाले नाही रे देवा, बरे झाले नाही. दिवाळीची साडी
दिवाळीची साडी चोळी अंतरली बाई दिवाळीची साडी चोळी अंतरली बाई दिवाळीची साडी चोळी अंतरली बाई ऐक चतुरा तुला सांगतो उत्तम नर देई माईच्या बाजारा जगामध्ये आपलं कोणी नाही माईच्या बाजारा जगामध्ये आपलं कोणी नाही मायेच्या बाजारा जगामध्ये आपलं कोणी नाही मायेच्या बाजारा जगामध्ये आपलं कोणी नाही माईच्या बाजारा जगामध्ये आपलं कोणी नाही आता आई नाही आता कुणाला आई म्हणायचं सोडून या गेली आई आम्हाला कराला आई 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 आता म्हणू मी कुणाला पतंगा रे पतंगा आता थांबशील का आई माझी देवा घरी निरूप माझा देशील का झालेली सेवा तुमच्या सगळ्यांच्या चरणी अर्पण करतो एकच विनंती आहे या घरातली गेलेली फुलाई या फुलाईला तुझ्या पायाची सेवा करण्याची अनुमती मिळावी म्हणून आजचं कीर्तन आहे महेंद्र दादा असतील किशोर दादा असतील आमच्या सुरेखाताई असतील या लेकरांना मात्र आई वडिलांना वाचून दुःख होतंय ना ते दुःख निवारण कर या लेकरांची सेवा कर या लेकरांना आयुष्य वाढू दे या लेकरांचा सांभाळ कर म्हणून आज मात्र हे वारकरी म्हणून आज कीर्तनाचं आयोजन एका आईसाठी केलं ना या गाडगे कुटुंबाचं मनापासून आभार मानेन आला डिगंचीला तर या श्री विठू माऊली आध्यात्मिक वारकरी शिक्षण संस्था श्री क्षेत्र डिगंची जवळजवळ 82 लेकरांचा सांभाळ करतोय पहिल्या वर्षी 25 दुसऱ्या वर्षी 53 या वर्षी 82 लेकरं आज तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादानं सांभाळण्याचं काम मी करतोय तुमच्याकडं काय अपेक्षा करणार नाही ऐकूनच जा पण आज जवळजवळ 1 फूट जागा नसताना आज एकीकडे मुलींची जागा आहे एकीकडे मुलींची संस्था एकीकडे मुलांची संस्था आहे मध्ये ऑफिस आहे बस बघावं बघतच राहावं एवढं सुंदर अशी सोय आहे आला ना डिगंचीला तर या जवळजवळ 42 लेकरं अनाथ आणि 82 लेकरांचं काम करतोय सांभाळण्याचं तुम्ही म्हणचाल आतापर्यंत या लेकरांसाठी काय दिलं 6 कीर्तनकार 5 पकवाजे आणि 4 गायक या महाराष्ट्राला दिले या श्री विठू माऊली आध्यात्मिक वारकरी शिक्षण संस्थेनं म्हणून हात जोडून विनंती आला ना भेटण्यासाठी या ठिकाणी आता तुकाराम होईल ज्ञानेश्वर माऊली होईल आणि त्यानंतर शब्दरचना जे मांडलेले त्या शब्दरचनेचे उल्लेख होईल आणि त्यानंतर फुलाचा अभंग होईल आणि फुलाचा अभंग झाल्यानंतर फुलं टाकण्यात येतील आणि फुलं टाकल्यानंतर आरती होईल आणि आरती झाल्यानंतर प्रसाद होईल तुकाराम 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 ते आमचे शिष्टी माले दादा काय नाव विनोद कुळे एकदा टाळ्या वाजवा ह्यांच्यासाठी अतिशय गोड सिस्टीम अतिशय प्रामाणिकपणे सिस्टीम लावली ऐका पावसामध्ये काय होतंय नुकसान काय नाही असं अजिबात बघितलं नाही आमचे विनोद कोळी दादा ह्या विनोद कोळी दादानी गोड अशी सिस्टीम लावली गोड अशी सिस्टीम आम्हाला दिली या दादांसाठी एकदा गोड टाळ्या वाजून असंच दादांकडनं असं देव देश धर्माचं काम व्हावं कीर्तनाच्या माध्यमातून लोकांपर्यंत आवाज पोहोचवण्याचं काम त्यांच्या हातून व्हावं हीच माऊलीच्यांनी प्रार्थना करीन परत एकदा विनोद दादा तुमच्यासाठी परत एकदा मनापासून आभार मानतो तुम्ही गोड सिस्टीम दिली या ठिकाणी कीर्तनासाठी उपस्थित असणारे आमचे सुप्रियाताई असेल आमचे रोहित दादा असतील आमचे श्रीधर महाराज असतील श्री विठू माऊली आध्यात्मिक वारकरी शिक्षण संस्थेतले विद्यार्थी असतील आणि याच गावचं वैभव असणारे आमचे खरं तर माणिक महाराज पाचवडकर खरं तर आमचे गुरुवर्य त्यांच्याही पायाचं दर्शन घेऊन सेवेला पूर्ण विराम ज्यांच्यामुळे येण्याचा योग आला आमचे गोड असे व्यासपीठ चालक महादेव महाराज लय प्रेम माणसाचं आले ना डिगंचीला फोन करतात संस्था मी नसताना बघून आले कसं आहे संस्थेमध्ये नाद करायचं नाही ऐका महादेव महाराज वडिलांसारखं प्रेम करतात असंच जेव्हा असंच प्रेम राहो अपेक्षा कोणत्याही गोष्टीची नाही फक्त अपेक्षा प्रेमाची आहे असंच प्रेम तुमचं राहू हीच माऊलीच्यांनी प्रार्थना करी महादेव महाराज असंच मुलासारखं प्रेम
तुमचं माझ्यावर राहो आणि वडिलांसारखं प्रेमी मी तुमच्यावर करीन, काही अडचण नाही. ऐका, गोडाचे किशोर दादा असतील, आमचे महेंद्र दादा, आमची सुरेखाताई असेल, सर्वच ही कुटुंब असतील, तुमच्या सगळ्यांच्या पायाचं दर्शन घेऊन सेवेला पूर्ण विराम. विठ्ठल जय जय विठ्ठल. जय विठ्ठल. आजचं कीर्तन भक्त बाळूमामा ह्या चॅनलवर आपल्याला उद्या ठीक 6 वाजता सर्वांना बघायला भेटेल. खरं तर ही पावसात लेकरू एवढ्या लांबून आले, नातेपुत्यातून आलेले हे लेकरू आमचे समाधान महाराज, मनापासून तुमचा आभार. खरं तर अख्ख्या महाराष्ट्रात गाजवण्याचं काम आमचे समाधान महाराज करतायत. एकदम शांत संयमी लेकरू, पावसात का होईना पण आज आलं. एका आईचं श्राद्ध आहे, त्या आईची व्यथा मात्र या समाजाला कळावी म्हणून आज भक्त बाळूमामा चॅनल या चॅनलचे सर्वे आमचे गोड असे असणारे समाधान महाराज, त्यांचंही मनापासून आभार. ऐका, या ठिकाणी फुलाचा